आणि वाराच्या दिवशीच मासेवाले असतात. तुम्हाला असं सेपरेट पण मिळेल, तुम्हाला जे हवं ते. सूपसाठी एकदम रेडी. अशी मस्त भारीवाली सुरमई आहे. आपली पापलेट जो 25 रुपये किलो सांगता याचं वजन बघा. हॉटेलमध्ये पण मासे जाते तिकडून बरेच. मोठ्या मोठ्या सुरमई आहे तिकडे. कसे आहे त्याच्यामुळे आपल्याला फरक कळतो. पीस बघा सुरमईचा एकदम परफेक्ट कापलेली आहे. नवीन गर्दी येते म्हणून महाग झाली आहे. मोठे मोठे खापरी पापलेट दिसतात. लोकांची सकाळी सकाळीच गर्दी आहे. शेंगा बघा तेवढ्या मोठ्या, तेवढे मोठ्या त्यांनी जिवंत आहे आणि नर मादी मिक्स आहे याच्यामध्ये. मोर इथे सुके मच्छीवाले दिसत आहेत. मग 70 ते 80 वर्षापूर्वीचं जुनं फिश मार्केट आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आलो होतो ठाण्याच्या फिश मार्केटमध्ये आणि हे ठाण्याचं खूप जुनं फिश मार्केट आहे. म्हणजे ऑलमोस्ट 70 ते 80 वर्षापूर्वीचं जुनं फिश मार्केट आहे. हे ठाण्याचं पहिलं फिश मार्केट आहे आणि हे फिश मार्केट आहे ते आपल्या ठाण्याच्या मेन मार्केटमध्ये. हे मोहम्मद अली रोड आहे, ठाण्यामधला मोहम्मद अली रोड. त्या रोडवरती हे फिश मार्केट आहे. त्याच्या बाजूला मसाला मार्केट पण आहे, कांदा बटाटा मार्केट पण आहे आणि बरीच मार्केट्स आहेत आजूबाजूला. गाड्यांचा आवाज तुम्हाला कंटिन्युअसली येणार आहे. हा पूर्ण बिझी एरिया आहे कारण तिकडे सर्व मार्केट्सच आहेत आणि सकाळची वेळ आहे. सकाळचे 9:15 वाजले. सकाळी सकाळी आपण फिश मार्केटमध्ये. हे समोर जे दिसतं ना हे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. ठाण्याचं दादोजी कोंडदेव स्टेडियम फेमस. आणि त्याच्या पाठीमागेच आपल्याला जायचं आहे. तिकडेच फिश मार्केट आहे. ही गल्ली आहे मार्केटची गल्ली, मोहम्मद अली रोड हा. आणि इकडे आहे ते अग्निशमन केंद्र म्हणजे आपलं फायर ब्रिगेड. मला याच्या समोरच्याच गल्लीतनं आतमध्ये जायचं आहे. तिकडेच आहे ते फिश मार्केट. पण त्याआधीच बघा समोर इथे सुके मच्छीवाले दिसत आहेत. तर बोंबील कसे आहे? बोंबील आहे ते 200 रुपयाला शेकडा आहे. कुठले बोंबील आहे ते? आरनाळ्याचे की आरनाळ्याचे बोंबील आहे ते 200 रुपये शेकडा. आणि कर्दी कशी आहे? थोडा वाटा तुम्हाला 200 रुपयाला मिळेल कर्दीचा. थोडाफार वाढवून पण मिळेल घ्यायला आल्यावरती. असे सुके मच्छीवाले पण आहेत तिकडे. इकडे वाकडे बोंबील आहेत. कशी टोपली? बघा 100 रुपयाला टोपली आहे वाकड्या बोंबीलची. हे जवळाचा वाटा आहे हा 100 रुपयाचा आहे. बघा सगळा 600ला देणार आणि 100ला एक वाटा, 200ला 3 वाटे. हे बोंबील आहे ते पण 100 रुपयाचे आहेत. टोपली लावलेली आहे. टोपली 100 रुपयाची. बाजूला कोळंबी आहे. कोळंबी कशी आहे वाटा? कोळंबीचा वाटा 500 सांगते आणि ही सगळी तुम्हाला म्हणजे हा वाटा 400 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. बघा सगळी 800ला द्यायला तयार आहेत. कोळंबी मोठी कोळंबी आणि समुद्राची आहे. हे खेकडे आहेत. कसे खेकडे? मावशी 1500 रुपये डझन सांगते खेकडे. बघा एवढे खेकडे आहेत आणि नर मादी मिक्स आहे याच्यामध्ये, सेपरेट नाही. साईज अशी आहे आणि 1500 रुपये डझन पण रेट होऊन जाईल. बघा ही मादी आहे पण प्राईस होऊन जाईल तुम्हाला घ्यायला आल्यावरती. हा पूर्ण मोहम्मद अली रोड आहे. हा मार्केटपर्यंत जातो. पूर्ण मार्केट आहेत पुढे आणि आता आपण सुरुवातीलाच फिरतो. आणि ही गावठी अंडी आहेत. कशी ही 150 रुपये डझन. ही RRची आहेत ना? बघा RR अंडी आहेत. प्युअर गावठी नाही आहेत म्हणजे. आणि प्युअर गावठी इकडे आहेत. आणि प्युअर गावठी अंडी ना साईजला तुम्हाला छोटीच मिळणार आहे. ह्याची साईज बघा आणि ह्याची साईज बघा, फरक जाणवेल तुम्हाला. आणि कलरमध्ये पण फरक असतो. ही डार्क पिवळी असतात, थोडीशी लाईट पिवळी असतात. आणि हे कसे डझन आहे गावठी? आणि ही गावठी आहे बघा 200 रुपये डझन. आणि तुम्ही रोज असता की वारालाच असता? रोज असतात. रोज तुम्हाला इथे मिळेल अंडी. इकडे खुबे आहेत. 50 रुपयाचा वाटा आहे खुब्यांचा. सध्या खुब्यांचा सीझन सुरू आहे. आणि कालवा कसे आहेत? हे 300 ते 150. बघा हे कालवांचा हा पूर्ण वाटा 300 रुपयाचा आहे. आणि तिकडे आहे तो 150 रुपयाचा आहे. बघा हा कालवांचा वाटा. आणि ही कालवा मोठी आहे म्हणून 300 रुपयाला वाटा आहे कालवांचा. ही मावशी पण ना नेहमी असते, रोज असते. आणि त्याच्याकडे असे बारके बारके मासे मिळतील तुम्हाला. मोदका आहेत. हा 50 रुपयाचा वाटा आहे मोदकांचा. हा वाटा लावला आहे तो जवळ्याचा 50 रुपयाचा ना, 50चा वाटा. आणि डोमीचा वाटा पण मिळेल तुम्हाला. अजून लावला नाही. डोमी पण आहे. हे आहे ते ठाण्याचं फिश मार्केट, सगळ्यात जुनं. जवळजवळ 75 ते 80 वर्ष जुनं फिश मार्केट. हे सर्व असं फिश मार्केट आहे पूर्ण. बघा इकडे मावशीकडे सुरुवातीला दिसलेत एवढे मोठे लॉबस्टर. हे कसे लॉबस्टर देते? 1200 रुपये किलो आहेत बघा लॉबस्टर. आणि केवढे मोठे आहेत आणि जिवंत आहेत, वळवळत आहेत. 1200 रुपयाला लॉबस्टर आहेत ते पण जिवंतवाले लॉबस्टर. साईज बघा केवढी आहे. इकडे पेडवे मासा आहे. या मावशीकडे असे वेगवेगळे मासे असतात. हा पेडवा आहे. 200 रुपयाला 5 पेडवे मिळतील तुम्हाला. एखादा वाढवून पण मिळेल. आणि बोयटं घेतली तर बघा साईज बघा बोयटांची. 400 रुपयाला 6 सांगते पण 7 देईल. एखादा वाढवून देईल तुम्हाला. समुद्राचे खेकडे पण आहेत. हे कसे आहे वाटा? 200 रुपयाला वाटा आहे. जवळजवळ 10 ते 12 आहेत. 12 आहेत. आणि इकडे कालवांचा पण पिशवी आहे. कसे ही? बघा 250 रुपयाला कालव्यांची पिशवी आहे ही. एक पिशवी रेट बघा
आणि साईज पण मोठी आहे. सुरमई कशी आहे आज? 900चा भाव आहे किलो. किलो की अख्खा? किलो 900 रुपये किलोने तुम्हाला ही सुरमई मिळणार आहे. आणि इकडे पापलेट आहेत सफेद पाण्याची, फ्रेश पापलेट आहे. कशी ही वाटा? किलो आहे महाराज. बघा ही 1200 रुपये किलोने मिळतील तुम्हाला पापलेट. बघा मावशी तिकडे आपल्याला काय दाखवते आहे, खेकडे. हे बघा हे खाडीचे खेकडे आणि हा केवढा मोठा आहे बघा हा खेकडा. आणि हे कसे आहेत? 1200 रुपये किलो. हा रेट आहे 1200 रुपये किलो ह्या खेकड्यांचा. किलोमध्ये 2-3च बसतील. साईज बघा केवढी मोठी आहे, 2-3च बसतील मावशी सांगते. बारीक पण चिंबोऱ्या मिळतील, मोठ्या पण मिळतील, तुम्हाला पाहिजे तशा मिळतील. टेंगा बघा केवढा मोठा आहे. आणि हा नर खेकडा आहे. बघा हे शिपले आहेत आणि ह्या लाल्या आहेत. 2 किलो लाल्या आहेत त्या पिशवीमध्ये आणि 400 रुपयाला पिशवी आहे ही, म्हणजे 200 रुपये किलो आहे लाल्या. आणि हे कसे आहे शिंपल्या? 350 किलो. 350 रुपये किलो शिंपले आहे. आणि लोकांची सकाळीच गर्दी आहे मासे घ्यायला. त्या मावशींकडे तुम्हाला कायम ना खेकडेच मिळतील. बघा मड खेकडे आधी आहे. कसे आहे खेकडे? किलोवर आहेत की? बघा 2000 रुपयाला 6 खेकडे आहेत. आणि साईज बघा, साईजवरती डिपेंड आहे खेकड्यांचा. थोडाफार रेट होईल आल्यानंतर आमच्याकडे. ही साईज घेतली तर 1500 रुपयाला 6 आणि मोठी साईज घेतली तर 2000 रुपयाला 6. अर्धा डझनचा हिशोब आहे. आणि मादी आहे भरलेली. सर्व मादे आहेत ना? बघा सर्व मादे आहेत आणि भरलेले आहेत खेकडे. छोटी साईज पण असते. आणि इकडे ही पण बघा एकदम टनाटनवाले खेकडे. इकडे खेकडे खूप आहेत या मार्केटमध्ये. हे पण सेम आहेत ना? ही मावशी तुम्हाला बुधवार, शुक्रवार, रविवार 3 वारी इथे दिसेल. आणि यांच्याकडे तुम्हाला 365 दिवस म्हणजे वर्षभर खेकडेच मिळतील वाराच्या दिवशी. या ताईंकडे तुम्हाला असे मोठे मोठे खापरी पापलेट दिसत आहेत. कशी आहे? 1600 रुपये किलो. 1600 रुपये किलो. बघा 1600 रुपये किलो खापरी पापलेट आहेत. आणि आपली सफेद पाण्याची ही 1400 रुपये किलो आहेत. पापलेटांचे रेट सध्या हायच असतात नेहमीच. सध्या थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे रेट थोडेसे वाढलेलेच आहेत. आणि हा रावस कसा आहे? 900 रुपये अक्का. हे किलोचा रेट आहे. बघा 900 रुपये किलोने तुम्हाला रावस मिळेल. थंडीमुळे ना? थंडीमुळे सगळ्याच मार्केटमध्ये रेट वाढलेले आहेत. सुरमई कशी आहे? 900 रुपये. बघा सुरमई पण 900 रुपयाने मिळेल तुम्हाला किलो. म्हणजे जेवढी भरेल तेवढे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. हलवा आहे तो 800 रुपये किलो आहे. आणि ताईंकडे कोळंबी आहे, फार्मची कोळंबी आहे. कशी कशी आहे? 600 रुपये किलो. बघा ही 600 रुपये किलोने तुम्हाला कोळंबी मिळेल. फार्मची कोळंबी आहे पण साईज बघा केवढी आहे. 600 रुपये किलो. त्या मावशीकडे इकडे कुप्पा कापलेला आहे. बघा सुरमई आहे. बघा सगळं काही आहे. सगळं काय म्हणजे जे दिसतंय तेवढं. आणि हे सर्व वाट्यावरती आहे. बोंबील, बांगडा, करंदी वाट्यावरती आहे. हां आता बोंबील कसे आहे? 200-150. बघा 150 रुपयाला हे तुम्हाला 6 बोंबील मिळतील. एक लावून देणार. 7 आहेत का? 7 आहे. बघा 7 बोंबील आहेत. माझं मोजणं थोडंसं चुकलं. 7 बोंबील आहेत 150 रुपयाला ना? बघा 150 रुपयाला 7 बोंबील आहेत. एखादा लावून पण मिळेल 100%. आणि इकडे बांगडे आहेत ते 3 आहेत 200ला. 200 रुपयाला 3 बांगडे आहेत तुम्हाला. नवीन गर्दी येते म्हणून महाग झाली आहे का? कारण हा वाटा 100 रुपयाचा आहे. मला पहिला 50 रुपयाचा वाटला पण नाही 100 रुपयाचा वाटा आहे. 50ला आता खूप महाग आहे ना म्हणून 100. आता बघा नवीन गर्दी यायला लागली की थोडीशी महाग होते. आणि इकडे आहे कुपाचा कसा आहे? किलोवर की वाट्यावर? तुकडीवर. कशी तुकडी? ही 100 रुपये तुकडी. दाखवली आहे साईज. ही 100 रुपयाला तुकडा मिळेल तुम्हाला कुपा माशाचा. ह्या मावशीकडे आलात तर तुम्हाला अशा मोठे मोठे मासे नक्की मिळतील. आज रावस बघा केवढा मोठा. किती किलोचा आहे? रावस 7. गोळ आहे 14. बघा ही गोळ 14 किलोची होती. कट केलेली आहे मावशीने. आणि रावस 7 किलोचा होता आहे. बघा अशी गोळ कोण नाही कापणार. आणि पूर्ण काटा वेगळा केलेला आहे. काट्यातनं काढतात. बघा एकदम परफेक्ट कापलेली आहे. काटा कापलेला. आता काटा कसा किलो देणार? पूर्ण काटा पूर्ण मुंडी सकट ना? मुंडी सकट नाही फक्त मुंडी 1000ची. बघा या गोळची मुंडी 1000 रुपयाची. आणि केवढी मुंडी आहे बघा. मुंडीच 2 किलोची असेल. बघा मुंडी. आणि मग आता घोळेचा आहे मांस कसा आहे? मी बघा भाऊ 1700 रुपये किलो. 1700 रुपये किलो. घोळेचं हे मांस तुम्हाला 1700 रुपये किलोने मिळेल. भाऊ ओरिजिनल त्याच्यातली गोळ धक्क्यावरची आहे. भाऊच्या धक्क्यावरची. बघा भाऊच्या धक्क्यावरनं आणलेली गोळ आहे ही. आणि वाम कशी आहे?
वाम आज तर मला लहान मिळाली भाऊ. कशी? तरी पण आज 1500 रुपये किलो. इतके जे 1600, 1700. पण ती वाम का 10-12 किलोची. आणि रावस कसा किलो आहे? रावस भाऊ 1500. बघा रावस आहे तो 1500 रुपये किलो. 7 किलोचा रावस आहे हा. त्या मावशीकडे आपल्याला करली दिसते. करली कशी? 200 रुपयाला पीसवरती आहे करली. आणि हा मोदकांचा वाटा 50 रुपयाला मोदकांचा वाटा आहे. 3 वाटे घेतले तर 100 रुपयाला मिळतील. आणि ही आहे समुद्राची कोळंबी. हा वाटा कसा? बघा 100 रुपयाला वाटा आहे कोळंबीचा. समुद्राची कोळंबी आहे. आणि इकडे हलवे आहेत. कशी जोडी? 800 रुपयाला जोडी आहे हलव्यांची. इकडे कट होतोय पापलेट. बर्फीसारखा कट होतोय पापलेट. आणि इकडे आहेत मोठे मोठे मासे. घोळ आहे, सुरमई आहे मोठी, मुशी दिसते इकडे, लेपा वगैरे पण आहे. सौंदाळ आहेत आणि तुम्हाला 250 रुपये किलोने सौंदाळे मिळतील. इकडे बांगडा आहे. ते सिस्टमॅटिक रेट लावलेले आहेत. बांगडा आहे तो तुम्हाला 350 रुपये किलोने मिळणार आहे. साईज बघा बांगड्याची. इकडे हलवा आहे 900 रुपये किलोने तुम्हाला हलवा मिळणार आहे. बघा 1 किलो 100 ग्रॅमचा हलवा आहे. एक हलवाच 1 किलोपेक्षा जास्त आहे. 1.25 किलोचा हलवा आहे हा एवढा. आणि आजचा रेट आहे तो 900 रुपये हलव्यांचा. आणि इकडे रावस आहे, ह्याचा रेट आहे 900 रुपये किलो. आणि सुरमई पण आहे 900 रुपये किलो. रेट सध्या हाईच चाललेले आहेत थंडीमुळे, मोठी कमी आहेत सध्या. आणि इकडे बोंबील आहेत ते 350 रुपये किलोने मिळते तुम्हाला बोंबील. बघा इकडे जी कट होते ती आहे मोठी सुरमई. पीस बघा सुरमईचा. आणि ही तुम्हाला 1200 रुपये किलोने मिळेल. मोठीवाली सुरमई. पीस बघा ना मस्त असा पातळ कट केलेला आहे छानपैकी. आणि फ्रेश एकदम सुरमई आहे. 1200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. किलोमध्ये किती पीस बसतील दादा? 6-7 बसतील. 6-7. बघा किलोमध्ये 6 ते 7 पीस बसतील. इकडे शिंपले आहेत. कसे शिंपले? 350 रुपये किलो शिंपले आहेत. आणि या मावशींकडे तुम्हाला शिंपले वर्षभर मिळतील. म्हणजे वाराच्या दिवशी येतात त्या दिवशी तुम्हाला हे मिळतील नक्की. आणि इकडे खेकडे पण असतात. खाडीचे खेकडे. आज खेकडे कसे किलो आहे? 1000 रुपये, 800 रुपये. आज 1000 रुपये. मग साईजवरती बघा मोठी साईज असेल तर 1000 रुपये किलो. किलोला 3 वाले 1000 रुपये किलो. बघा आणि 6 वाले 7 वाले 800 रुपये किलो. बघा त्यांनी क्लिअर कट सांगून टाकलं. साईजच सांगून टाकली डायरेक्ट किलोमध्ये किती बसणार खेकडे. आणि मिक्स येणार नरमादी. आणि नर असाल तर खूप मोठा असणार. हा 100% नर असणार. बघा दाखव. नरच आहे ना. डेंगा मोठा आहे ना तो नरच असणार. हा नर आहे. आणि बघा ही मादी अशी आहे. त्याच्यामुळे आपल्याला फरक कळतो. मादीचं बॉडी अशी असते, नराची अशी असते. बघा ही निशाणी आहे आणि ही निशाणी. घाबरलो मी. मला वाटतं डेंगा चावतो का काय. मोठी अशी मुशी आहे. मुशी कशी आहे दादा? मुशी आहे ती 400 रुपये किलो आहे. आणि घोळ 1200, 1400 असे. बघा आजचा रेट काय? असं नाही, पोटाचा पीस आहे तर मग थोडा रेट कमी. ओके मधला पीस आहे तर 100 रुपये जास्त. ओके. बघा म्हणजे मधला पीस असेल ना जिकडे वेस्टेज कमी असतं तो 1400 रुपये किलोने मिळेल. आणि पोटाकडचा वगैरे तोंडाकडचा पीस असेल, शेपटीकडचा असेल तर 1200 रुपयाने रेट आहे. इकडे पण लॉबस्टर आहेत. मोठे लॉबस्टर. स्कॅम्पी म्हणतो. स्कॅम्पी. बघा गोड्या पाण्यातले आहेत काही. ही गोडा पण आहे. बघा गोड्या पाण्यातले आहेत. आपला डॅम पिसा डॅम काय कसे आहे? ते 1200 पण द्यायचा भाव 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. 900 रुपये किलोने तुम्हाला हे लॉबस्टर्स मिळतील. गोड्या पाण्याचे लॉबस्टर्स. तारली कशी आहे? किती? 300. तारली आहे ती 300 रुपये किलो आहे. यांच्याकडे सर्व मासे तुम्हाला किलोवरच मिळतील. आणि पापलेट आज कशी आहेत? ते 1000 रुपये किलो. बघा ही 1000 रुपये किलोवाली पापलेट आहे. हे आणि 1800. मोठी साईज आहे ही सुपर साईज 1800 रुपये किलो. एक किलोमध्ये किती? 2 बसतात. बघा किलोमध्ये 2च पापलेटं बसतील. बघा. आणि ही 3 बसतील. ही कशी? ही 1500 रुपये किलो. साईजप्रमाणे पापलेटांचा पण रेट आहे. आणि कोळंबी कशी किलो आहे? कोलंबी 450, 500. बघा ही 450 रुपये किलो आहे. आणि ही 500 रुपये किलो आहे कोळंबी. 600. आणि ही आहे ती 600 रुपये किलो आहे ना. नॅचरल, सर्व नॅचरल. नॅचरल आहेत. सर्व नॅचरल टोटल. बघा समुद्राच्या कोळंबी. आणि ही कशी आहे दादा? ही 500. ही 500 रुपये किलो आहे कोळंबी. आणि सोललेली सोडलेले 200 रुपये पाव. करंदी घेतली तर 150, 200. टायमिंग घेतली तर 150 रुपये पाव. बघा ही 150 रुपये पाव किलो. अर्धा किलो झाले कारण आपण अर्धा किलो सोडतो तेव्हा पाव होते ना. बरोबर. म्हणजे अर्धीच होते ती. म्हणजे 300 रुपये किलो झाली विथ सेल. बरोबर. सेल बनली तुम्हाला 600 रुपये. 600. 600 रुपये किलो. ही सोललेली कोळंबी 600 रुपये किलो. ही 800 रुपये किलो. ही कोळंबी सोललेली. हा खापरी कसा आहे दादा? कापडी तेवाले 1600 रुपये किलो आहे. जरा मोठा घेतला तर 1800 आहे. बघा हा खापरी पापलेट आहे 1600 रुपये किलो. ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे तो 1800 रुपये किलोचा आहे. फक्त व्हाईट पाणी असेल मोठे पाहिजे मोठे अजून कमी पण आहे. आणि लेपा कसं आहे? ते पण 300
रुपये किलो. लेपा आहे तो 300 रुपये किलो. एवढ्या मोठ्या मोठ्या सुरमई आहेत बघा. आता जे आपण 1200 रुपये किलोची सुरमई बघितली ना, ह्याच साईजच्या सुरमई असतात. जो 3.5-4 किलोच्या सुरमई असतात, किती जास्त असेल 5 किलोच्या आसपास असेल, ती 3.5 किलोच्या आसपास असेल सुरमई. त्या मोठ्या मोठ्या सुरमई आहेत इकडे. ह्या मावशी सध्या चाय पितात. टी टाईम चालू आहे मावशीचं. आणि सुरमई कशी आहे? 900 रुपये किलो. सुरमईचा रेट पुऱ्या मार्केटमध्ये 900 रुपये किलो चालू आहे आज बघा. आणि इकडे मोठे खापरी पापलेट आहेत. हे कसे बघा, ही आहे ती मोठी खापरी पापलेट आहे. ही 1800 रुपये किलोने तुम्हाला मिळते. आणि सफेद पाण्याची ही कशी? ही पण 1800 रुपये किलो बघा. ही पण 1800 रुपये किलो. एकदम फ्रेशवाली पापलेट आहे. साईज छोटी आहे. ही 1300 रुपये किलोने मिळेल तुम्हाला पापलेट मावशींकडे. आणि बोंबील कसे आहेत? बोंबील आहेत ते 400 रुपये किलो आहेत. मासे तर सगळे आहेत, पण रेट पण थोडेसे हाई आहेत. थंडीचा परिणाम आहे सर्व. इकडे पिवळी वाम आहे. तर तुम्ही अख्खी घेतली तर 700 रुपये किलोने मिळेल, म्हणजे जेवढी असेल तेवढी वाम. आणि कट करून घेतली तुम्ही किलोमध्ये तर तुम्हाला 1000 रुपये किलोने मिळेल. इकडे बरेच मासे आहेत. इकडे उपा वगैरे पण आहेत मोठे. हा जिताडा मासा पण आहे मोठा. हा 700 रुपये किलोने तुम्हाला मिळेल जिताडा. आणि इकडे बासा आहे, गोड्या पाण्याचा मासा, हैकी पण म्हणतात त्याला. हा तुम्हाला 130 रुपये किलोने मिळेल. एकदम होलसेलवालाच रेट आहे हा. आणि असे मासे चालले तर मानकोलीला बघा. दादा मानकोलीला घेऊन चालले मासे. ढाब्यावरती चालले बघा. ढाब्यावर चाललं आहे, ओमसाई ढाब्यावरती. डायरेक्ट हॉटेलमध्ये पण मासे जातात इकडून बरेच. या मार्केटमधून ठाण्याचं हे सगळ्यात जुनं मार्केट, 75 ते 80 वर्ष जुनं मार्केट आहे. इकडे सुरमई आहे ती 800 रुपये किलो आहे. जवळजवळ 600-700 ग्रॅमची सुरमई असेल. तुम्हाला 800 रुपये किलोने मिळेल. जेवढी भरेल तेवढी किलोमध्ये. आणि पापलेट तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. कशी जोडी ही? किलोवर कशी बघा. ही 1400 रुपये किलो आहे. आज जोडीवर वगैरे काय नाही, किलोवर आहे सर्व पापलेट. 1400 रुपये किलो. इकडे मांदेली पण आहे. 100 रुपयाचा वाटा मिळेल तुम्हाला मांदेलीचा. सुरमई 780 होते. 700 जवळजवळ 900 ग्रॅमची, 850 ग्रॅमची. हे कशी किलो दादा सुरमई? 900 रुपये. 900 रुपये किलो सुरमई आहे. हाच रेट आहे इकडे 900 रुपये किलो सुरमईचा. ही पापलेट बघा, ही 1600 रुपये किलो. आणि हा बघा खापरी पापलेट आहे. साईज बघा केवढी आहे, 2500 रुपये किलोने. ही पापलेट आहे ती 1800 रुपये किलो आहे. ती सफेद पाण्याची आहेत. आणि किलोमध्ये मुश्किलने 2 बसतील, म्हणजे 2 पण किलोला जास्त होतील ही पापलेट. आणि हा खापरी पापलेट आहे तो 2500 रुपये किलो सांगता. याचं वजन बघा, 1 किलो 125 ग्रॅम एवढा हा मोठा खापरी पापलेट आहे तो 2500 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. हलवा कसा किलो आहे बघा. हलवा पण आहे तो 900 रुपये किलो. आणि रावस आहे तो 1000 रुपये किलो. बघा ह्या दादांकडे तुम्ही आलात ना लास्टला, इकडे तुम्हाला मोठी मोठी पापलेटं नेहमी मिळतील. इकडे सुरमया पण आहे जी 900 रुपये किलो आहे सुरमई. बघा ही अशी मस्त भारीवाली सुरमई आहे. तर तुम्हाला कटिंग करून साफ करून सगळं मिळेल. आणि ह्याच मच्छी मार्केटमध्ये पाठीमागच्या साईडला तुम्हाला हे मटन मार्केट पण दिसेल. आणि इकडे स्पेशली पाया मिळतात तुम्हाला, एकदम साफ केलेले गरम पाण्यातले, एकदम क्लीन. कशा आहेत आज पाया दादा? पाया कशा आहेत आज? 350 रुपयाला बघा. 350 रुपयाला 4 पाय मिळतील तुम्हाला. असे एकदम गरम पाण्यामध्ये साफ केलेलं ना. पाया सूपसाठी एकदम रेडी. जाऊन डायरेक्ट सूप बनवायचं. या दादांकडे कायम हे पाया मिळतीलच. पायासाठी स्पेशल आहे ते. आणि हे डेली असतात, सुट्टी वगैरे काय नाही. 365 डेज इथे असतात ते. म्हणजे असं वाराला चाललं पाहिजे असं काय नाही. कधी या तुम्हाला इकडे भेटतील. आणि यांच्याकडे पाय पण मिळतील, बकऱ्याचे पाय. इकडे ते जॉली मटन शॉप. आजचा मटणाचा रेट आहे 840 रुपये. किम्याचा पण तोच रेट आहे. आणि कलेजीचा पण तोच रेट आहे. म्हणजे काही घ्या 840 रुपये किंवा कलेजी किंवा मटन. आणि इकडे हे काय आहे? त्याला सीना बोलतात. सीना ओके. चॉप नल्ली निहारीचा बघा. नल्ली निहारी हे कसं किलो आहे? 840 रुपये किलो. रेट सर्वांचा सेम आहे 840 रुपये. आणि हे शोल्डर आहे. शोल्डरचा पण सेम रेट आहे. ओके. किलोचा मटन. मांडी ही आहे बघा इथे मांडी आहे. मांडी हे पण 840 रुपये. म्हणजे मटन सर्व 840 रुपये किलोनेच तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्हाला असं सेपरेट पण मिळेल तुम्हाला जे हवं ते. बरोबर ना? जे हवे किमाचा पण किमा वगैरे सर्व तुम्हाला मिळेल. जे तुम्हाला हवं ते मिळेल. म्हणजे तुम्हाला असं नाही की सगळंच घेतलं पाहिजे. तुम्हाला जे खायची इच्छा आहे, चाप खायचं तर चाप घ्या, नल्ली खायची तर नल्ली खा, सीना सगळं काय तुमचा चॉईस आहे. हे जे मटनवाले वगैरे आहेत ना, हे 365 दिवस असतात इकडे. हे वाराला वगैरे असं काय नाही. कधी या तुम्हाला इथे मटनवाले भेटतीलच. आणि मुंडी कशी आहे?
तुम्ही 200 रुपयाला खाली भेजेवाली घेतली तर 350. बघा भेजेवाली घेतली तर 350 आणि बिना भेजेची घेतली तर 200 रुपये. आणि 50 रुपयाला एक. बघा हे 50 रुपयाला एक फुफ्फुस, बकऱ्याचा फुफ्फुस. आणि वजडी ही कशी? 200 रुपयाला एक पीस. 200 रुपयाला पूर्ण वजडी. पूर्ण, एक किती सेट. किलो असेल नाही ना? 1 किलो. 1 किलो असते बघा ही वजडी. पूर्ण सेट मिळेल तुम्हाला 200 रुपयाला दाखवला तो. असे तुम्हाला बकऱ्याचं मटण त्याचे पार्ट्स पण मिळतील. आणि हे मच्छी मार्केटमध्येच आहे, बाहेर कुठे जायचं नाही. इकडेच मच्छी मार्केटला एंड साईडला यायचं आहे. आणि पाठीमागेचे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे, त्या बरोबर त्याची भिंत आणि याची भिंत एकच आहे. ते अजून असे पण मटणवाले आहेत. आता ह्या मार्केटचं जो टायमिंग आहे ते सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत, म्हणजे 1-2 वाजेपर्यंत मासे असेपर्यंत. आणि वाराच्या दिवशीच मासेवाले असतात, एवढं लक्षात ठेवा. बुधवार, शुक्रवार आणि रविवार. बाकी मटणवाले डेली असतात इथे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा ठाण्याच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.